श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शारदीय नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच महानवमीच्या दुसऱ्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमीचा दिवस असतो. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी भगवान रामाने रावणावर विजय मिळवला, म्हणून या दिवशी रामाची पूजा केली जाते. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते. त्यानुसार यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने दसऱ्याचे शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत आपण जाणून घेणार आहोत. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:58 सुरू होईल आणि 13 ऑक्टोबरला सकाळी 9:08 पर्यंत असणार आहे. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. यंदा दसऱ्याचा शुभ मुहूर्त हा 12 ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी रवी योगासह संवार्थ सिद्ध योग तयार होत आहे. या योगात कोणतेही काम केल्यास ते नक्की यशस्वी होतील. दसऱ्याला रवी योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी 6:20 पासून ते रात्री 9:08 पर्यंत सर्वार्थ सिद्ध योग असेल. म्हणजे या वेळेमध्ये तुम्ही तुमचे कोणतेही चांगले काम करू शकता. दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2:03 पासून ते 2:49 पर्यंत असेल. विजयादशमी म्हणजे दसरा हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला दसरा, दशहरा किंवा दशैन या नावानेही ओळखले जाते. हा सण हिंदू दिनचर्येप्रमाणे आश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील 7वा महिना असतो. तो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांतच येतो. विजयादशमी म्हणजे आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतातील सांस्कृतिक महत्त्वाचा मानला जातो. देवींच्या घंटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होतात. विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गा पूजेची समाप्ती होते. या दिवशी देवी दुर्गाने महासूर या म्हशीच्या रावणावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसरा म्हणतात. या देशांमध्ये या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. हा सण दुर्गा आणि सरस्वती यांसारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर दर्शवतो. विजयादशमीच्या उत्सवात नदी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत देवी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकीय यांच्या मातीच्या मूर्ती संगीत आणि मंत्रासह घेऊन जातात. त्यानंतर या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. इतरत्र दसऱ्याच्या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यासह जाळले जाते. हे रावण दहन विनाशाचा, वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते. विजयादशमीनंतर 20 दिवसांनी साजरा होणाऱ्या दिवाळीची तयारी या दिवसापासूनच सुरू होते. दिवाळी हा दिव्यांचा महत्त्वाचा हिंदू सण आहे. विद्येची देवता मानले गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जाते. याच दिवशी
अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावांच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे. शमीच्या आणि आपट्याच्या झाडाची पूजा करायची. तेथे अष्टदेल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांसाठी प्रणायन व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा आहे. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वहींचीही पूजा केली जाते. प्रारंभी हा एक कृषी विषयक लोकोत्सव होतो. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येईल. त्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. ग्रामीण भागात शेतातील धान्यांचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धत प्रचलित आहे. काही लोक ते कानावर खोचतात तर काही टोपीवर लावतात. 3:30 मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवीन वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील केली जाते. या विजयादशमीची एक प्रसिद्ध अशी कविता आहे, ती आपण आज पाहूया. दसऱ्याच्या दिवशी सोन्यांची म्हणजे आपट्याच्या पानांची देवघेव करून सायंकाळी उशिरा घरी यायची प्रथा आहे. त्याबद्दलची हीच ती कविता आहे. सायंकाळी सोने लुटुनी मोरे परतुनी आला, बहीण काशी ओवाळी मग त्याला. दसरा सण मोठा नाही आनंद तोटा, अशी ही कविता आहे. पण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून का वाटली जातात हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर त्यामागील कथा ऐकून घ्या. दसरा आणि आपट्याची पाने. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. चातुर्मासातील हा एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. 3:30 मुहूर्तांपैकी दसरा हा एक सण मानला जातो. चतुर्मासात आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरी केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी, पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. धनसंपदा, शक्ती, ज्ञानसंपदा या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती व घंटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने लुटण्याची परंपरा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात याबद्दल आपण जाणून घेऊया. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरल्या. दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसांत म्हणजे नवरात्रात देवीच्या शक्ती रूपांची 10 दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्यांचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्ती पूजन करून शमीच्या वृक्षांवरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटच्या गायी पळवल्या. कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन,
अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन ही चारही कृत्ये करायची असतात. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची विशेष परंपरा आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूंचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयवीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी, त्यांची बहीण त्यांना ओवाळत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवत नंतर देवाला आणि वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मतप्रवाह आहे. आपट्याला शास्त्रीय नाव बोहिनिया रेसिमोसा आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नये, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावी. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेज तत्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पाण्यांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी ते तेज तत्वरूपी कण आपट्याच्या पानांतून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपत जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा श्राद्धभाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते. याचा अर्थ असा की अश्वंतक महावृक्ष, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणे विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवावे. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्यांच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणावीत. तर मित्रांनो, अशी आहे ही आपट्याच्या पानांची शमीच्या वृक्षाची कथा. यामुळे शमीचे पान हे आपण दुसऱ्यांना वाटत असतो. यामुळे शमीचे पान नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या दिवशी इतरांना दिले जाते. विजयादशमीच्या दिवशी श्रीराम पूजा करण्याची देखील पद्धत आहे. ती पूजा कशी करावी हे आपण पुढे पाहणार आहोत. स्नान वगैरे करून घर स्वच्छता करावी, देवपूजा करावी, भगवान श्रीरामाचा जल अभिषेक करावा, पंचामृतासह गंगाजलाने श्रीरामाला अभिषेक करावा. यानंतर पिवळे चंदन आणि पिवळे फुले भगवंताला अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. भगवान श्री हरी विष्णू आणि श्रीरामांची पूर्ण भक्तिभावाने आरती करा. देवाला तुळशीची पाने आणि तुळशीच्या मंजुळा अर्पण करा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करा. तर मित्रांनो, मला आशा आहे की ही माहिती, ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो आणि हॅपी विजयादशमी. बोला श्री स्वामी समर्थ.